Good morning, everybody. Good morning, everybody. आवाज येतोय सर्वांना? हा, ओनली विश्वजित इज हिअर. ओके. विश्वजित एकटाच आधीच्या क्लासला होते का रे बाकीचे? विश्वजित आवाज येतोय? हा, ओके. तर पाठीमागच्या क्लासला आपण गोपाळचे शौर्य हा पाठ पाहिलेला आहे. जे पाहत होतो हा निम्मा पाठ झालेला आहे. शौर्य म्हणजे काय? विश्वजित, शौर्य म्हणजे? विश्वजित आवाज येतोय? हो, मग शौर्य म्हणजे काय? शौर्य म्हणजे? आपण पाहिलं की गोपाळने शौर्य दाखवलेलं आहे. शौर्य म्हणजे काय दाखवलेलं आहे? की जो एक प्रसंग आहे की ज्यावेळी जंगलामध्ये वणवा लागला होता, म्हणजे मोठी आग लागली होती. तर त्यावेळी गोपाळ काय करतो, म्हणजे कोणती कृती करतो, ते आपल्याला या पूर्ण पाठामध्ये सांगितलेलं आहे. तर शौर्य म्हणजे काय? तर त्याचा अर्थ काय आहे? शौर्य म्हणजे मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की शौर्य म्हणजे पराक्रम, शूरता. शौर्य म्हणजे पराक्रम, शूरता. तर या पाठामध्ये जे गोपाळ आणि त्याच्याबरोबर असलेली मुलं, तर त्यांच्या शाळेची सहल ही कर्णागड येथे गेली होती. आणि तिथे गेल्यानंतर ते सर्वजण काय पाहतात की घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली होती. आणि ही आग विझवण्यासाठी कुणीही तयार नसतं. परंतु हा जो गोपाळ आहे तो गाडीतून खाली उतरतो आणि जंगलाची ती लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं ड्रायव्हरला सुद्धा त्या ठिकाणी गाडी थांबवावी लागते. तर इथपर्यंत आपण कालच्या क्लासला आलो होतो. आता इथून पुढे आपण पाहणार आहोत विश्वजित, हा ओमकार, ओमकार इवरे. हा, ओके. होय, हा ठीक आहे. विश्वजित आणि ओमकार दोघेच आहे ना तुम्ही? हर्षवर्धन, ओके.
तर इथून पुढचा भाग आपण आजच्या क्लासला पाहणार आहोत की गोपाळ कशा पद्धतीनं आग विझवतो आणि प्राण्यांचे त्या ठिकाणच्या प्राण्यांचे जंगलातल्या प्राण्यांचे प्राण वाचवतो. तसेच झाड सुद्धा तो वाचवतो. हर्षवर्धन, ओमकार आणि विश्वजित. बरं ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. आता गोपाळ या ठिकाणी पहा, चित्रामध्ये दाखवलेला आहे. दोन्ही चित्र पहा, पेज नंबर 10 वरचं आणि 11 वरचं. 10 वरच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की मुलांची शाळेची बस वगैरे आहे आणि इथं जंगलामध्ये लागलेली आग दिसत आहे. या ठिकाणी नदी वाहताना दिसत आहे. तर हे आहे पहिलं चित्र. आता दुसऱ्या चित्रामध्ये त्या ठिकाणी बस थांबलेली दिसत आहे. अग्निशामक दलाचे जवान दिसत आहेत त्या ठिकाणी. तसेच गोपाळ त्यानं रबरी पाईप हातामध्ये घेतलेला आहे आणि तो जंगलाची ही जी आग आहे ती विझवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, आता पुढे पाहूयात. तर गोपाळनं काय केलं, कशा प्रकारे आग विझवण्याचा प्रयत्न केला की त्यानं एक रबरी पाईप आणला आणि तो आगीच्या दिशेनं ओढत त्या ठिकाणी रबरी पाईप तो घेऊन जातो. आता त्या ठिकाणी 2.5-3 इंच परिघ असलेला, परिघ म्हणजे वर्तुळाचा गोलाकार, तो असलेला लांबच लांब पाईप हा गोपाळ घेऊन जातो आणि परंतु त्याला पुढे काही सूचना मिळतात. तर त्या सूचना पुढे आहेत. हे आग एकट्याकडून इझणार नाहीच हे मलेही माहीत आहे, पण म्हणून काय प्रयत्नच करावा नाही का काय सर? असं जगलंच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत. असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत. तर ही आहे त्या ठिकाणी त्यांची जी भाषा आहे तर ती विदर्भातली भाषा आहे. आणि गोपाळ या ठिकाणी काय म्हणतो की माझ्याकडून एकट्याकडून ही आग विझणार नाही हे मला सुद्धा माहित आहे. मले म्हणजे मलाही, इजणार म्हणजे विजणार, नाही म्हणजे नाही, माहित म्हणजे माहित, प्रयत्न म्हणजे प्रयत्न, नाही म्हणजे नाही. तर अशी जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे, पोशिंदे म्हणजे पोसणारे, पालन करणारे आहेत. अन माय बापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय? म्हणजे ही जंगलच आई वडिलांसारखं आपलं पालन करणारी आहेत. तर अशा या आई वडिलांना आपण आगीच्या मुखी सोडून, आगीच्या तोंडात सोडून जाऊ शकतो काय? अशा प्रकारे गोपाळ सरांना म्हणतो. नाही, गोपाळ नाही, बाजूला उभा असलेला गावातील गुराखी सरांना म्हणाला. तर अशा प्रकारे गुराखी त्या ठिकाणी उभा आहे आणि तो गुराखी काय म्हणतो की हे आग एकट्याकडून इजणार नाहीच. म्हणजे काय? टाईप करा. इजणार म्हणजे विझणार, नाही. ऐकायला येतंय सर्वांना? कार्तिकला ऐकायला येत नाही, बाकीच्यांना ऐकायला येते? ओमकारला येते. आणखी सर्वांना येते ऐकायला? ही आग एकट्यानं विझणारच नव्हती, कारण ती जंगलाची आग होती. हा, ओके, छान.
हा ठीक आहे. ऐकायला येते सर्वांना? ओके. प्रयत्न, प्रयत्न म्हणजे प्रयत्न. पोशिंदे म्हणजे काय सांगा बरं मला? पोशिंदे, पोशिंदा. हा, उपोषण नाही, पोषण. विश्वजित. हा, पोषण, पोषण, उपोषण नाही, पोषण म्हणजे पालन पोषण करणारे. पोशिंदे, पोसणारे, पालन करणारे. हं, छान. आता पुढे. हा, पोसणारे, पोषण होतं. पोसणारे, ओके, पालन करणारे. तर हे जंगलच आपलं पोषण करणार आहे, पालन करणार आहे. तर या आईवडिलांना म्हणजे आईवडिलांसारखं ते आपलं पालन करतंय, सांभाळ करते, पालन करणारे, सांभाळ करणारे. तर त्यांना आगीच्या तोंडात सोडून कोणी जातं का? असं बाजूला उभा असलेला एक गुराखी सरांना म्हणाला. गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. अशा प्रकारे गोपाळचं सुद्धा हेच मत आहे की माणसं असो किंवा जनावर असो, त्यांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे आणि सर्वांनी मिळून ही जंगलाला लागलेली आग विझवली पाहिजे. आणि हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ सर्वजण गोपाळच्या मदतीसाठी येतात. पहा, आधी गोपाळ एकटाच आग विझवण्यासाठी आला होता, परंतु आता सर्वजण त्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. एवढ्यात दुसरी एक गाडी, पेज नंबर 11 पाहताय ना? पुस्तक काढले ना तुम्ही? सर्वांकडे पुस्तक आहे? हा, ओके. छान. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 50शीचे एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला. न्याहाळला म्हणजे नीट पाहिला. गृहस्थ म्हणजे माणूस. म्हणजे त्याच ठिकाणी मुलांची बस तर होतीच, परंतु आणखी एक गाडी आली आणि त्या गाडीतून एक 50 वय असलेला एक माणूस खाली उतरतो आणि त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला की जंगलामध्ये आग लागलेली आहे. ते पूर्ण हा प्रकार त्याचं नीट निरीक्षण करतात, पाहतात आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता पहा, गोपाळ बरोबर किती लोक मदतीला आलेले आहेत. त्याच्याबरोबर असणारे मुलं त्या ठिकाणी ती तर आलेलीच आहेत, शिक्षक पण आलेले आहेत मदतीला. आणखी एक गृहस्थ जे 50शीचे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि गोपाळला मदत करण्यासाठी धावतात. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. म्हणजे सहजपणे, सहजगत्या म्हणजे सहजपणे. तर सर्वांनी तो पाईप पकडल्यामुळं, तो जड होता पाईप, त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळं, परंतु सर्वांनी मिळून पकडल्यामुळं तो चारही बाजूंनी चोहीकडे त्या ठिकाणी तो पाईप ते फिरवू लागले आणि जंगलची जी आग लागलेली आहे ती विझवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू लागले. आता पुढचा पॅरेग्राफ. पायथ्याची आग. मला सांगा, गोपाळच्या मदतीला कोण कोण आले? एका शब्दामध्येच टाईप करायचंय. गोपाळच्या मदतीला कोण कोण आले? सर्व शिक्षक आणि मुले. आणखी हा, 50 एक माणूस दिले ना. ठीक आहे. 50शीचे एक गृहस्थ खाली आलेले आहेत, म्हणजे तो एक माणूस आहे. आणि हा, ओके,
समर्थचंही उत्तर आलेलं आहे, विश्वजितचं आलेलं आहे. सर्व शिक्षक व मुले आणि पन्नाशीचा असलेला माणूस. हा, तर आता आपण पुढचं पाहतोय. तर पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली, हा, अग्निशामक गाडी, हा, ती पुढे येते आता. कारण ते पानाशीचे जे गृहस्थ आहेत ना, त्यांनी त्या ठिकाणी मोबाईल वरून या गाडीसाठीच फोन केला होता, अग्निशामक दलाच्या गाडीसाठी. ते पुढे आहे. आता आपण हा जो पॅराग्राफ वाचतोय त्याच्यामध्ये आहे. तर पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे. परंतु ती पुढे पुढे पसरत चालली होती, ती सुद्धा आता आटोक्यात आणणे म्हणजे नियंत्रणात आणणे, कब्जात आणणे, नियंत्रणात आणणे. तर ही सुद्धा आग आपल्याला नियंत्रणात आणायची आहे, असं दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. हतबल होणे म्हणजे निराश होणे. हतबल होणे, निराश होणे. तर अशा प्रकारे पुढची जी पुढे पुढे अशी आग पसरत चाललेली आहे, ती सुद्धा नियंत्रणात आणली पाहिजे. तर ते गाडीतील, ते दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणतात, परंतु शिक्षक निराश झाल्यासारखे बोलतात की हे कसं शक्य आहे? एवढी मोठी आग विझवणं म्हणजे मला तर वेडेपणाच वाटतो. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे, हे सरांना सांगितले. परंतु ते जे पन्नाशीचे गृहस्थ होते, ते काय सांगतात की मी मगाशी फोन करून 2 अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवून घेतलेल्या आहेत. पहा, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावतात. तर तशा प्रकारे त्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेल्या आहेत. किती गाड्या बोलवल्यात अग्निशामक दलाच्या? हा, 2 गाड्या बोलावलेल्या आहेत. हा, ओमकार 2. ओके. तर ते गृहस्थांनी 2 गाड्या बोलावलेल्या होत्या. आता पुढचा पॅराग्राफ आपण पाहतोय. 20 मिनिटांच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या. हा, समर्थ. ओके ओके. नाही, तुमचं आता एकमेकांचं चॅट तुम्हाला दिसत नसेल. मी ते ऑप्शन हे केलाय, बंद केलाय. सर्वांची उत्तर आली आहेत मला. समर्थचं आलंय, विश्वजितचं आलंय, ओमकारचं आलंय. ठीक आहे. 15-20 किलोमीटर अंतर नरखेडहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या पायथ्याशी हजर झाल्या. हजर होणे म्हणजे उपस्थित राहणे. तर 20 मिनिटाच्या आतच या 2 गाड्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. कुठून आलेल्या होत्या ह्या गाड्या? अग्निशामक दलाच्या 2 गाड्या अग्निशामक दलाच्या गाड्या कुठून आल्या होत्या? कोणत्या ठिकाणहून आल्या होत्या? आवाज येतोय सर्वांना? हॅलो, आवाज येतोय? हा, नरखेड. ओके, नरखेड. हम्म. किती मिनिटांच्या आत आल्या त्या? ओके.
ओमकार आणि समर्थ 20 मिनिटांच्या आता. आणि अंतर किती होतं? अंतर ते होतं. तुम्ही जे उत्तर देताय ना ते अंतर होतं. आणि गाड्या 20 मिनिटांच्या आत आल्या आणि अंतर किती होतं? 15-20. उलट करताय तुम्ही. हा, 15-20. 15-20. हा, 15 ते 20 किलोमीटर अंतर होतं आणि 20 मिनिटांच्या आत गाड्या तिथं पोहोचल्या. ओके विश्वजित, बरोबर. ठीक आहे. तर संपूर्ण लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. तर या गाड्यातून पाण्याचा मारा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. आणि जेव्हा या गाड्या आल्या अग्निशामक दलाच्या, तर त्यांनी पाणी मारल्याबरोबर त्या ठिकाणी संपूर्ण आग विझलेली होती. आता सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरे उजळणे म्हणजे आनंद होणे. चेहरे उजळणे, आनंद होणे. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. म्हणजे नवीन उत्साह सर्वांच्या मध्येच निर्माण झाला होता. ऊर्जा म्हणजे शक्ती, बळ. तर अशा प्रकारे ही आग आटोक्यात आल्यानंतर, नियंत्रणात आल्यानंतर सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या मध्येच एक नवीन शक्ती, नवीन बळ आलं होतं. तर अशा प्रकारे 20 मिनिटांच्या आत या 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून 2 अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. त्यांनी आल्याबरोबर पाण्याचा मारा सुरू केला आणि त्याच्याबरोबर ही आग शांत झाली. आणि आता आग शांत झाल्याबरोबर सर्वांनाच आनंद झाला आणि सर्वांनाच नवीन ऊर्जा म्हणजे शक्ती, बळ त्या ठिकाणी मिळाले. तर मला आता सांगा, चेहरे उजळणे म्हणजे काय? चेहरे उजळणे म्हणजे काय? चेहरे उत्साहाने भरणे. पण एक साधा सोप्पा सांगितला ना शब्द. नाही, तसं नाही सांगितलं. बरं असू दे, ठीक आहे. सर्वांना आनंद झाला म्हणजे काय? चेहरे उजळणे म्हणजे आनंद झाला. म्हणजे चेहरे उजळणे म्हणजे आनंद. आनंद होणे. आणि ऊर्जा म्हणजे काय? ओके, आनंद झाला. ऊर्जा हा ऊर्जा म्हणजे शक्ती, बळ, एनर्जी. एनर्जी इंग्लिश मध्ये म्हणतो आपण. शक्ती, बळ. शक्ती, बळ. आणि हजर होणे. हजर होणे. हजर होणे याचा अर्थ काय? तुम्हाला वाक्प्रचार येतात पहा परीक्षेला. त्या वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे असतात. हजर होणे. ओके, समर्थचं उत्तर आलेलं आहे. बरोबर. विश्वजित बरोबर. समर्थ बरोबर. पुढे ओमकार.
ओके. हजर होणे म्हणजे उपस्थित राहणे. आता सांगा हतबल होणे. हतबल होणे म्हणजे काय? हतबल होणे. विश्वजित, जो आपला मराठी शब्द आहे ना तो इंग्लिश मध्ये टाईप केला तरी चालेल. म्हणजे ते व्यवस्थित लक्षात येईल. हतबल होणे म्हणजे हा. हा, ओके. नाही. हतबल म्हणजे नाही, सांगितलं मी पाठीमागे तुम्हाला. समर्थ नाही, विश्वजित नाही. चुकतंय काहीतरी. हतबल होणे म्हणजे निराश होणे. हतबल होणे म्हणजे निराश होणे. हा. ओंकार, हा ठीक आहे. निराश होणे, समर्थ निराश होणे. ओके. आता हा, निराश होणे विश्वजित. ओके. समर्थ, विश्वजित, ओंकार. आणखी दोघे कोण आहेत रे? बाकीचे रिप्लाय देत नाहीयेत. हर्षवर्धन अँड कार्तिक. तुमच्याकडून काहीच उत्तर येत नाहीये. बरं, ठीक आहे. आटोक्यात आणणे. आटोक्यात आणणे. आवाज येतोय ना? म्हणजे पुढे गेल्यानंतर मागचं विसरताय काय रे? आटोक्यात आणणे याचा अर्थ काय आहे? नाही, तसं नाही. मी तुम्हाला एक त्याला शब्द सांगितला, विशिष्ट शब्द आहे त्याच्यासाठी. नाही ओमकार. इन कस्टम. हा हा हा, ओके. टू ब्रिंग अंडर कंट्रोल. कोठडी असणे नाही. नाही, म्हणजे तसं नाही. आटोक्यात आणणे म्हणजे नियंत्रणात आणणे, म्हणजे कब्जात आणणे, म्हणजे नियंत्रणात आणणे, म्हणजे ती खूप जी मोठी आग होती ना ती कमी करून असं नियंत्रणामध्ये आणणे. हा. हा विश्वजित, ओके. नियंत्रणात आणणे. आटोक्यात आणणे, नियंत्रणात आणणे. हा, कमी करून अशी नियंत्रणात आणणे. पण कमी करणे असं नाही लिहू शकत आपण. आपण काय लिहायचं? आटोक्यात आणणे म्हणजे नियंत्रणात आणणे. हा, नियंत्रणात आणणे किंवा कब्जात आणणे. कब्जा. कब्जा म्हणजेच नियंत्रण. मग कब्जापेक्षा नियंत्रणात आणणे हे योग्य वाटते. ठीक आहे. तुम्हाला दोन्ही पैकी जे येईल ते तुम्ही लिहू शकता. कब्जात आणणे किंवा नियंत्रणात आणणे. आता सादर करणे. सादर करणे म्हणजे काय? मुलांनी आपापले गुण सादर केले म्हणजे काय केले? हा, प्रस्तुत करणे. ओके, चालेल.
करणे. आणखी काय होऊ शकतोय त्याचा अर्थ? प्रकट करणे, प्रस्तुत करणे, प्रकट करणे. अग्निशामक दल म्हणजे काय असतं? काय कळलं तुम्हाला याच्याबद्दल? काय करतं ते? अग्निशामक दल. हा, मुलांनी त्यांच्या गुणांचं प्रदर्शन केलं. ओके, वाक्यात उपयोग सुद्धा केला शिवजितने. ठीक आहे, छान. आता मला सांगा, अग्निशामक दल म्हणजे काय? काय कळलं तुम्हाला त्यातून? अग्निशामक, ओके. हा, आग विझवणार दल. अग्निशामक म्हणजे आग विझवतं. आता मला सांगा, हा, अग्निशामक दल. ओके, ठीक आहे. आणखी कोण करते रिप्लाय? नाही. ठीक आहे. ट्रेकिंग प्रेमी म्हणजे काय? ट्रेकिंग प्रेमी. ट्रेकिंग प्रेमी. आवाज येतोय ना? हा, गिर्यारोहण करण्याची आवड असणारे म्हणजे ट्रेकिंग प्रेमी. गिर्यारोहण करण्याची आवड असणारे ट्रेकिंग प्रेमी. लवर ऑफ ट्रेकिंग. ओके. आता पाचू. पाचू काय आहे? याच्यावर बरीच चर्चा झाली आपली. पाचू. हा, पाचू. हा, विश्वजित चाले उत्तर बरोबर आहे. समर्थ बरोबर. हम्म. विश्वजितने दाखवलेले रत्न. तर पाठीमागच्या कवितेमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, मोती आणि पोवळे. मोती पोवळ्याची रस, त्याच्यामध्ये ते सुद्धा पाहिलं होतं. आणि आता आपल्याला हे दुसरं रत्न आलेलं आहे, पाचू. आणि ते काय आहे? हिरव्या रंगाचं रत्न आहे. गुण्या गोविंदाने राहणे म्हणजे काय? गुण्या गोविंदाने राहणे. गुण्या गोविंदाने राहणे याचा अर्थ सांगा. इंग्लिश मध्ये टाईप केलं तुम्ही तरी चालेल, मराठी थोडं कठीण जात असेल तर. टू लाईव्ह इन हार्मनी. ओके. हा, मिळून मिसळून. पण पुढे आणखी एक शब्द तुम्हाला वाढवावे लागेल. राहणे, आनंदाने राहणे.
मिळून मिसळून पण आनंदाने राहणे. हा, मिळून मिसळून आनंदाने राहणे. हा, आनंदाने राहणे. ओके, ठीक आहे. एकमेकांच्या सहकार्याने आनंदाने राहणे किंवा मिळून मिसळून आनंदाने राहणे असं लिहू शकता तुम्ही. गड म्हणजे काय? गड. हम्म. नाही नाही, असं डायरेक्ट तुम्ही जे इंग्लिश शब्द लिहिताय ना, समजा तुम्हाला किल्ला लिहायचंय ते KILLA असं लिहिलं तरी चालेल. KILLA असं लिहिलं तरी चालेल हा. तीर म्हणजे काय? तीर. हा, किल्ला. हा, लिहिले बरोबर आहे. ओके, छान. तीर म्हणजे नाही, इथला अर्थ सांगायचा. तीर म्हणजे इथला. इथं काय दिलतं? मंदाकिनी नदीच्या तीरावर, तीरावरील शेतमळे असं दिलंय ना. मग तीर म्हणजे काय? इथं काय अर्थ आहे त्याचा? नाही समर्थ. हा हा, समर्थ. ओके. तीर म्हणजे समर्थ, बरोबर आहे. तीर म्हणजे काठ, नदीचा काठ, काठावरील. आता मोसमी. हा, ऑन द बँक्स ऑफ द मंदाकिनी रिव्हर. ओके, ठीक आहे. काठ. ओके. ओमकार, काठ. ओके. विश्वजित. ओके. आता मोसमी. मोसमी म्हणजे काय? सीझनल. ओके. मराठीमधला असं लिहिलं तरी चालेल. मराठीतला शब्द त्याच्यासाठी, कारण लिहिताना आपल्याला मराठी शब्द लिहायचे आहेत. सीजनल बरोबर आहे, पण नाही, वातावरण नाही. मोसम म्हणजे हा होईल, पण मोसमी. मोसमी फळं जे आपण म्हणतो, तर मोसमी म्हणजे हा ऋतूनुसार जी मिळतात आपल्याला फळं, ती. बरोबर आहे. पण त्याच्यासाठी एक शब्द मी तुम्हाला सांगितला होता. विशिष्ट एक शब्द आहे त्याच्यासाठी. ऋतूनुसार ठीक आहे, पण त्याच्यासाठी शब्द एक विशिष्ट सांगितला होता तुम्हाला. मोसमी म्हणजे हंगामी. आता तुम्ही त्याचं HANGAMI लिहिलं तरी चालेल. हंगामी. हं? हा, हंगामी. ओके. मोसमी म्हणजे हंगामी. हा, ठीक आहे. छान लिहिलं. विश्वजित ओके. समर्थ ओके. ओमकार ओके. ठीक आहे. आता सूर्यास्त म्हणजे काय? सूर्यास्त. सूर्यास्त म्हणजे हा, सूर्यास्त म्हणजे ओके. मावळणे लिहायचंय ना, ओमकार. समर्थ. हा, ओके. हा, सूर्य मावळणे म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळ. ओके. नागपूर. नागपूर बद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय आहे नागपूर? नागपूर जिल्हा आहे. आणखी त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं? संत्री मिळतात. ओके. आणखी
कुठे आहे ते? कोकणात आहे? खानदेशात आहे? कुठे आहे? विदर्भात आहे? कुठे आहे नागपूर? समर्थ, खानदेशात नाही बाळा नागपूर. कुठे? कोकणात नाही. मी सांगितलं होतं तुम्हाला. विदर्भातील एक शहर आहे नागपूर. महाराष्ट्राची राजधानी आहे का? काय आहे नागपूर? का उपराजधानी आहे? हा, बरोबर आहे विश्वजित, बरोबर आहे तुझं. हा, ओमकार म्हणतोय उपराजधानी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. बरोबर आहे. अ, हा, उपराजधानी आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. गोपाळचे शौर्य या पाठाच्या लेखिका कोण आहेत? या पाठाच्या लेखिका कोण आहेत? नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी, सर्वांचं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा तुमच्यासाठी प्रश्न होता. हा, ओमकारचं उत्तर आलेलं आहे. विश्वजितचं उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. ओके, आलेला आहे. समर्थ, बरोबर आहे. ठीक आहे. आता आपल्याला उद्याचा होमवर्क काय लिहायचा आहे? यातले शब्दार्थ, शब्दार्थ आणि वाक्प्रचार लिहायचे आहेत. जिथपर्यंत आपला पाठ झालेला आहे तिथपर्यंतचे जे तुम्हाला मी सांगितले आतापर्यंत, कठीण शब्दांचे अर्थ वगैरे सांगितले, वाक्प्रचार सांगितले, ते सर्व लिहून तुम्ही मला पाठवायचं आहे. स्वाध्याय नाही सोडवायचे, कारण आपला हा चॅप्टर पूर्ण झालेला नाही. हा, गोपाळच्या शौर्य, हा, तर यातले कठीण शब्दांचे अर्थ लिहायचे. आणि त्यात काही असतील टिपा, म्हणजे समजा नागपूर, तर नागपूर काय आहे? विदर्भातील एक शहर, महाराष्ट्राची उपराजधानी. गुराखी म्हणजे काय? गुरे चरावयास नेणारा. ट्रेकिंग प्रेमी म्हणजे काय? गिर्यारोहण करण्याची आवड असणारा. तर अशा टिपा सुद्धा लिहायच्या. आणि वाक्प्रचार म्हणजे गुण्या गोविंदाने राहणे म्हणजे काय? सादर करणे म्हणजे काय? आटोक्यात आणणे म्हणजे काय? हतबल होणे म्हणजे काय? तर हे सर्व लिहून मला पाठवायचं. उद्याचा आजचा होमवर्क आहे. काय आहे आजचा होमवर्क मला सांगा. एक जणांना टाईप केलं तरी चालेल फक्त. हा, बर, परत सांगते. कठीण शब्दांचे अर्थ, त्याच्यामध्ये काय काय येतील? शब्दार्थ येतील, टिप्पा येतील आणि वाक्प्रचार, त्यांचे अर्थ. हा, शब्दार्थ. ओके, तुम्ही शब्दार्थामध्ये सुद्धा ते सर्व लिहू शकताय. ओके, बाय.